जे सध्याचे वर्किंग प्रोफेशनल्स आहे, ज्यांचं वय 25 ते 45च्या मध्ये आहे, त्यांच्यासाठी एक खास मेसेज तुम्ही द्यावा. कारण की सगळ्यात जास्त डेथ रेट जो आहे हा ह्या एज कॅटेगरीचा आहे. त्याचं दुसरं पण एक रिझन आहे, तीच लोकसंख्या सगळ्यात जास्त आहे भारतात. बट हार्टमुळे, स्ट्रेसमुळे, चुकीच्या हॅबिट्समुळे डेथ होणे ही याच कॅटेगरीची आहे. आनंदी जीवन जगा, हाही त्या स्थितीचा समाधान माना, वास्तव स्वीकारा. तुम्ही काय जास्त पैशाचं मागे पळणं, पैसे खूप एसेन्शियल आहे लाईफमध्ये, असं म्हणणार नाही पैसे गरज नाही, पैसे इज एसेन्शियल पार्ट ऑफ लाईफ, पण ते सगळं काही नाही ना. लोक ते सगळं काही करून घेतात. म्हणजे आता तुम्ही 12 तास आणि 18 तास काम केलं आणि झोपच नाही घेतली तर पैसे तुम्ही करणार काय? सो यू हॅव टू हॅव बॅलन्स लाईफ. इन बॅलन्स लाईफ मग अशी बोललो मी, मेंटल हेल्थ, फिजिकल हेल्थ, इमोशनल हेल्थ अँड स्पिरिच्युअल हेल्थ, या 4 गोष्टी तुम्ही बरोबर तुम्ही प्लॅन करा की मला मेंटल हेल्थ किती स्ट्रॉंग करायची, स्पिरिच्युअल हेल्थ किती स्ट्रॉंग करायची. फायनान्स इज व्हेरी इम्पॉर्टंट. त्याच्यासाठी तुम्हाला काम फिजिकली फिट पाहिजे, म्हणून तुम्ही काम केलंच पाहिजे, कर्म झालंच पाहिजे. पण सगळ्यांना एकच अर्थ असेल, तुम्ही बॅलन्स लाईफ जगा, वास्तव स्वीकारा की आणि आनंदी जीवन जगा. लोकांची कंपेअर नका करू. इट इज युअर लाईफ, युअर आत्मा, युअर सोल. सो यू ट्रेन दॅट सोल अँड आत्मा फॉर द वे यू वॉन्ट, नॉट द अदर पीपल वॉन्ट, अ सोसायटी वॉन्ट्स. सो लाईफ तुमच्या याच्यावर जगा तुम्ही, पण राईट पद्धतीने जगा, म्हणजे डिसिप्लिन लाईफ जगा. राईट, योग्य काय अयोग्य काय. मग अशी बोललो मी, मनुष्याला ब्रेन दिले, त्याला कळतं चुकीचं काय खरं काय. ही सगळ्यांचं कॉन्शियस सांगतं मला मी हे चुकीचं केलंय. इट विल प्ले इन लॉंग रन, इट विल 100% पे इन लॉंग रन. तेव्हा वाटेल तुला नुकसान झालंय, पण स्मॉल थिंग्स ॲड अप अँड दॅट पेज इन लॉंग रन. लोक तुमच्या असंच विश्वास ठेवत नाही. ओव्हर अ पिरियड ऑफ इयर्स दे हॅव फेथ इन यू. Similarly, when you are working for yourself, you have to have proper disciplined life. लोकांशी कंपेअर करणं प्लीज बंद करा. मॅक्झिमम प्रॉब्लेम तिथेच येतात.